ब्रँडची डील आलेली आहे आणि ती 1,00,000 रुपयाची आहे. फर्स्ट टाइम आम्हाला एवढ्या मोठ्या ब्रँडची डील आलेली आहे. 1,00,000ची डील होती. मला तर खूप भारी वाटलं होतं. मीन्स मी असं स्वप्नात पण विचार नव्हता केला. हे आमच्या दोघांसाठी पण खूप जास्त प्राऊड मोमेंट आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा दिवस ना आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण आज आम्हाला एक ना ब्रँड शूट करायचं आहे आणि ते ब्रँड म्हणजे छोटं मोठं ब्रँड आहे, खूप मोठी ब्रँड आहे. ऋषी आवर ना, तू किती एक्साइटेड आहे आजच्या शूट साठी? खूप जास्त एक्साइटेड आहे गाईज. एवढ्या मोठ्या ब्रँडची डील आम्हाला भेटली आहे. खूप जास्त भारी वाटतंय. अँड गाईज ब्रँड सांगू का कुठलंय? सांगू का? अरे करायचं का रिव्हील? चला करूयात. गाईज, तर मला आहे ना खूप मोठ्या ब्रँडची डील आलेली आहे आणि ती 1,00,000 रुपयाची आहे. गाईज 1,00,000 रुपयाची डील आहे आणि खूप मोठा ब्रँड आहे. ब्रँड कोणता आहे माहितीये? सॅमसंग. तर गाईज आम्हाला आहे ना सॅमसंगचं शूट करायचंय. फर्स्ट टाइम आम्हाला एवढ्या मोठ्या ब्रँडची डील आलेली आहे. अरे किती एक्साइटेड आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. जेव्हा मला ही डील आली ना तेव्हापासूनच मी खूप जास्त खुश होते. मी तर काही जास्त ब्रँड प्रमोशन करत नाही, बट आरोहीला ब्युटी ब्रँड पण, म्हणजे कुठले कुठले ब्युटी ब्रँड आहेत तुला? भरपूर आहेत. फेसेस Mamaearth, कॅनडा, Face, मामाअर्थ वगैरे. ब्युटी वगैरे भरपूर मोठ्या मोठ्या ब्रँडची आरोहीने डील केलेली आहे. आणि जेव्हा मला मेल भेटला की सॅमसंग ब्रँडचं शूट आम्हाला करायचंय, ते पण त्यांचा नवीन फोन आहे A27 5G. ऍक्च्युली आम्हाला ते युट्यूब शॉर्ट साठी शूट करायचंय, बट मी खूप जास्त खुश झालो आणि 1,00,000ची डील होती. सो खूप जास्त भारी आहे. म्हणजे अमाऊंट पेक्षा आहे ना माझ्यासाठी ती ब्रँड व्हॅल्यू मॅटर करते. आणि ही जी ब्रँड व्हॅल्यू ही तुम्ही आम्हाला दिलेली आहे. सो खूप जास्त भारी वाटतंय. आणि सगळ्या ऑडियन्सनी बघितलेलं आहे की कुठून कुठपर्यंतचा आपला प्रवास होता. आणि आज एवढ्या मोठ्या ब्रँड सोबत शूट करायचा म्हणजे चान्स भेटतोय, ते खूप जास्त भारी आहे. आणि आम्ही आमचा हा व्हिडिओ आहे ना खूप जास्त भारी करणार आहे आणि तुम्हाला पण तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. मी म्हणजे शब्दात नाही सांगू शकत, पण असं प्राऊड फील होतंय आणि लय भारी वाटतंय की यार सॅमसंग साठी आपण शूट करतोय. अरे तुला कसं वाटलं होतं जेव्हा मी तुला सांगितलं होतं की आपल्याला एवढ्या मोठ्या ब्रँड साठी शूट करायचंय? मला तर खूप भारी वाटलं होतं. मीन्स मी असं स्वप्नात पण विचार नव्हता केला की सॅमसंग फोन, जो फोन आपण युज करतो, मीन्स एवढा भारी भारी फोन राहतात आणि त्याचं आपण ऍडव्हर्टाईज करायची. सिरियसली मी असं स्वप्नात पण विचार नव्हता केला. एकदम भारी आहे माझ्यासाठी. आमच्या दोघांसाठी पण खूप जास्त प्राऊड मुवमेंट आहे. आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी पण प्राऊड मुवमेंट आहे की आपले मराठी क्रिएटर पण इतक्या टॉप लेवलला चालले आणि एवढ्या मोठ्या मोठ्या ब्रँडचा आपण आता शूट करतोय. आणि फोन पण खूप महागाचा आहे. तो याच्यावर प्राइस आहे 58,999 रुपये, म्हणजे जवळजवळ 59,000चा फोन येतो. आणि एवढ्या मोठ्या ब्रँडची डील आम्हाला आलेली आहे. सो मी तर खूप जास्त एक्साइटेड आजच्या शूट साठी. आणि मेन म्हणजे शूट सगळं आम्हाला करायचंय, त्याच्यामुळे जास्त एक्साइटमेंट आहे. भारी आहे ना? सर्व आपल्याला करायचे, शूट करायचे, एडिट करायचे आणि खूप भारी. मेन म्हणजे हा फोन आहे ना मार्केटमध्ये अजून लॉन्च नाही झालेला आहे, त्याच्या आधी आपल्याजवळ आलेले, त्याची मला खूप जास्त खुशी होती. आणि गाईस तुम्हाला फोन दाखवतो. ब्रँडने ना आम्हाला रिअल फोन पाठवला डायरेक्ट. मार्केटमध्ये ना हा फोन अजून आला पण नाहीये आणि ब्रँडने पहिलेच आम्हाला पाठवून दिला होता. फोन बघा ना किती भारी येतो, एक नंबर. आणि हे काही प्रमोशन नाहीये, हे तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगतोय. प्रमोशन तर ऍक्च्युली आम्हाला शॉर्ट व्हिडिओ साठी शूट करायचं होतं, पण आता प्रमोशन पण होऊन गेलं ब्रँडचं. फोन जोपर्यंत घरी येत नव्हता ना तोपर्यंत मला असं वाटत होतं की यार ब्रँड कॅन्सल करून टाकल वगैरे वगैरे, बट लिटरली फोन इन अवर हँड. भारी आहे. आणि नंतर या फोनचं काय होणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण वर्किंग फोन आहे, पूर्ण ब्रँड न्यू फोन दिलेला आहे ब्रँड शूट साठी. चला मी आवडतो लवकर, खूप एक्साइटेड आहे आज. ऋषी, जातो तू आता लवकर आंघोळीला? मी यार लय एक्साइटेड आहे. मी आज रगड 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 आंघोळ करणार आहे. लय साबण वापरणार आहे. डायरेक्ट अर्धी साबण संपवणार आहे मी आज. गोरा पान होणे लगे बाहेर आता. ते नाही होऊ शकत. जा जा. मी ऑलरेडी गोरा आहे. नाही, तू एकदम छान दिसतोय. आवड पहिले लवकर. म्हणजे एकदम गोरा नाही का? छान दिसतोय. तर आता ब्रँड शूट साठी मी सुद्धा तयार झालेली आहे आणि ऋषी सुद्धा तयार झालेला आहे. ऋषी आउटफिट दाखव तुझे एकदा. तर ऋषीचे ना अशा प्रकारे आउटफिट राहणार आहे. आणि आता आहे ना हर्षद पण आलेला आहे. हर्षद, तुला माहितीये कोणत्या ब्रँडचं शूट आलेलं आहे मला? नाही. सॅमसंग ब्रँडचं. हो. मम्मी तुला माहिती का आपल्याला किती मोठ्या ब्रँडचं शूट आलंय? सॅमसंग ब्रँडचं शूट आलेलं आहे. सॅमसंगचा फोन कुठे? बॅग मध्ये ठेवलाय. त्याचं शूट करायचं आपल्याला. कैसा लग रहा तेरे को? अच्छा ही लगता है सब. चलो बाय. आज आहे ना आम्ही आपली थार घेऊन जाणार आहे. आता ऋषी ना थार गेटच्या बाहेर काढतोय आणि हर्षद पण मस्त तयार होऊन आलाय लगेच. कपडे धुतले तर डप्पे धुतले झालं. लय पोटात दुखलं असं नाही ना, आम्ही चाललोय म्हटल्यावर मग लगेच आवरून आलाय. चल. तू तर येणार नव्हता ना रे? तुम्ही म्हटले चला होणे झालं. मी नाही म्हंटल चला बिला. आम्ही खाली उभे होतो, 2 मिनिटात आवरून आला लगे. तुम्ही म्हटले ना लवकर आवर म्हणून मी लवकर आवरलं. मी तुला चल पण नाही म्हंटल भामट्या. आणि दिदी म्हणे ना की चल आपल्याला शूट करायचंय.
मग मी शूट करायला आलोय तुमच्यासोबत. पटकन आवरला बिलकुल 1-2 मिनिटातच तयार होऊन आला खाली लगेच. आता आम्ही आलेलो लोकेशनला आणि आता आहे ना आशिष दादा आणि श्वेता सुद्धा आलेली आहे. प्रोडक्शन प्रोडक्शन टीम आहे आमची, डिरेक्टर आणि असिस्टंट. चलो टीओपी. हा तर आम्ही शूट करायला स्टार्ट केलेलं आहे आणि मला आहे ना खूप जास्त भीती वाटते. एकदम असं धगधग धगधग होत आहे. मेन म्हणजे ना याची भीती वाटते मला. हे ना असा पचक 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 बोलतच राहतो ना, त्याच्यामुळे मला याची भीती वाटत राहते. बोल पण नीट समजून बोलायचं. त्याला जर कोणती गोष्ट नाही आवडली ना डायरेक्ट सांगत पण नाही की नाही असं नाही आपण असं करू. हा बोलणारच नाही, इग्नोर करणं डायरेक्ट. तो त्याचं सुरू होऊन जाईल. काय काय बघतोयस आता? ब्रँडच्या अप्रुव्हलची वाट बघतोय ना. एक सीन शूट करायचा आहे, परत त्यांना पाठवायचं आहे आणि हेच चालू आहे आमचं. आता अप्रुव्हल येईपर्यंत ना आम्हाला आता बसायचंय आणि इकडे हे पण वाट बघतायत. एक शीन पहिले काय म्हणली तू? अरे एक scene shoot निघून जातं तोंडातून कधी कधी. एवढं पण नाही लगे एक शब्द धरून ठेवायचा असतो. आमचं शूट झालेलं आहे डन. श्वेता नुसती खायला आलेली आहे, एकावर एक काही ना काही संपवतीये. खाली सँडविच खाल्लंय, आता पास्ता खाल्लेला आहे, कॉफी पिलेली आहे. अजून काय श्वेता? आणि अजून मेनू बघतीच आहे, चालूच आहे. आणि यांचं पण इकडे खाणं चालू आहे. हे तुम्ही पिझ्झा मागवलं होतं, कुठे गेला? तुम्ही गरम करायला ठेवलाय. मला लक्षात आलं म्हणून बोलले. याचं नुसतं चिडचिड करतं रे बाबा. याला तर लय भूक लागलेली. तू खाऊन घे बरं एकदा. यार लय खाल्ला आता, मला असं जास्त आलं उलट. लय असं असं झालं असं तुला लगे आहे ना. खदबत होतोय पोटात. हर्षदने खाल्लं की नाही? ऍक्च्युली मोसंबी ज्यूस भेटतो का बघ रे, ज्यूस तरी सांग. फायनली शूट आता झालेला आहे आणि आता 4 ते 5 घंट्यानंतर आम्ही बाहेर निघतोय कॅफेच्या. आई ग इतका वेळ लागला माहितीये का शूटला? किती 5 घंटे, आता 6 वाजले ना, आपण 2 वाजता 5 घंटे. आणि मला कशी गेली कॅमेरा हमारी इधर करो. हा दाखवून द्या आम्हाला सगळ्यांना. गाईज तर ऋषीला आहे ना मस्त छोटे छोटे फॅन भेटलेले आहेत. नाही मित्र आहे ते माझ्या शाळेतले. मित्र आहे का? एकच वर्गात आहे आम्ही. ए हा येत नाही ना शाळेत तुमच्या? ए, गेला लय सुट्ट्या मारतो. सर आहे का? मला वाटलं स्टुडंट आहे. आला का चांगला फोटो? ओके चलो. थँक्यू सर. ते ऑटोग्राफ घेत होते, त्यांना म्हटलं फोटोग्राफच्या जमान्यात ऑटोग्राफ कुठे घेताय तुम्ही? ब्लॉग मध्ये येऊन जा. आम्ही घरी चाललेलो आहे आणि आमच्या सोबत आहे ना आता श्वेता सुद्धा येते आणि हर्षद आणि आशिष दादा आहे ना समोर स्कूटीवर चाललेले. ऋषी कसं वाटलं शूट करून? एकदम भारी वाटलं, बट खूप टाइम कन्झ्युमिंग होतं. 4 ते 5 तास आपण त्या कॅफे मध्येच होतो. असं बाहेर जायची इच्छा झाली होती. लगेच म्हटलं बरं झालं बाबा, शूट झालं, एडिट झालं, जिकडं तिकडं अभि घर पे. आज ना दिवसभरापासून वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे पण पाऊसच पडत नाहीये. आम्ही रोज पावसाची वाट बघतोय पण पाऊसच येत नाही. नुसतं आभाळ येतोय पण पाऊस काही पडत नाही. एक थेंब पण पाऊस नाहीये. आपण जेव्हा शूट करत होतो ना हा तेव्हा थोडा पाऊस झाला, परत ऊन पडलं. आता आभाळ आलेलं आहे, आता पाऊसच नाही. पण नुसतं आभाळच येते, पाऊस येतच नाही. असं जोरदार पावसाची गरज आहे आता सध्याला. जुलै पण अर्धा गेला ना बापरे, तरी पण पावसाचा पत्ता नाहीये. आणि आता शूट झालंय ना तर मला असं रिलॅक्स वाटतंय. असं डोक्यावरचं नाही एक ते बर्डन असतं ना, ते असं साईडला गेल्यासारखं वाटतंय. अजून मला एडिटिंग वगैरे करायची आहे पण तरी पण अर्ध बर्डन गेल्यासारखं वाटतं. एकदम असं फ्री वाटतंय. जेव्हा मला ते प्रमोशन आलं ना तेव्हापासून मला डोक्यात होतं यार कसं होईल शूट, एवढं प्रोफेशनल शूट मी कसं करेल. पण माझ्याकडे आहे, ऋषी आहे. सो माझं सगळ्या गोष्टी होऊन जातात. थोडाफार तापट आहे, थोड्याफार शिव्या देतो मला शूट करताना, पण करून घेतो सर्व काम. शिव्या हा मग शिव्या शिव्या शेताने गाणे देता हो? अरे बोल ना असं काय करणार. हा एकदम Strict only. माझा भाऊ Strict. नाही देत रे. शिव्या देतो का यार मी, काही पण म्हणते. स्ट्रिक्ट किती बोलतो, रूड किती बोलतोस तुम्हाला शूट करत असताना. किती रूड बोलतो. कभी कभी होना पडता है. कामाचं नाही बोलत आणि मेन म्हणजे. आणि मी जर म्हटलं ना की या साईडने हा सांग, मग तू सांग, तू सांग, हा धर तू काढ, असं एकदम डायरेक्ट टाकून जातो. उग बदनामी लावली माझी. उग मी बदनामी लावलेली. तू खरं सांगतो रूड नाही वागत माझ्यासोबत. रूड नाही, मी स्ट्रिक्ट आहे. वेगवेगळे आहेत दोन्ही. रूड वेगळा आणि स्ट्रिक्ट वेगळा. रूड जे असतं का ते मुद्दाम करता. स्ट्रिक्ट जो माणूस असतो का त्याचा स्वभाव तसा असतो. स्वभाव तर चेंज नाही करू शकत. मग तुझा स्वभावच तसा आहे. स्ट्रिक्ट प्लस चांगला पण. फायनली आता आलोय घरी आणि घरी यायला आपल्याला किती वेळ लागला? किती वाजले दाखव? 1 तास लागला. 1 तास. या फोन मध्येच दाखव ना किती वाजले. 8:54. 7 वाजले 7. चलो यार मला तर इतकी झोप येते आता माहिती का. कस काय माहिती यार. टाइम झोप नाही करणार. मला किती वेळच आहे ना घरी यायचं होतं. काय माहितीये जाऊ बाबू. प्रॉब्लेम झाला होता.
मला किती वेळचं बाथरूमला जायचं होतं, असं झालं तर कधी मी घरी पोचते आणि कधी नाही. तर घरी आल्याबरोबर आहे ना मी सर्वात आधी ड्रेस चेंज केलेला आहे आणि हा ड्रेस आहे ना आम्ही मुन्नारला गेलो होतो ना तेव्हा घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही गुजरातला गेलो होतो तिकडे घातला, पण घरी कधीच घातला नव्हता. घरी पहिल्यांदा मी हा ड्रेस घालते. हा जो ड्रेस आहे ना आम्हाला ऋषीने गिफ्ट केलेला आहे आणि ऋषी बघा ना घरी आल्या आल्या ना त्याची गाडी खेळायला लागलेला आहे. छोट्या लेकरासारखं रुसून काय बसला आणि गाडी काय खेळतोय. रुसलेला आहे तो माझ्यावर एकतर. ऍटलीस्ट कारण तर सांगत जा तुम्हाला रुसायचं माहिती सगळं. काय काय कारण आहे ते सांग. माहिती मला नाही माहिती, सांग. अरे नाही माहिती म्हटलं तर सांग ना. इथे नको ती गाडी ठेवायला, ओलं आहे इथे आणि घाण पण आहे. आता आहे ना ऋषी बेडरूम मध्ये खेळतोय ती गाडी. अरे काय झालं आता तर नीट बोलू शकतो ना इथं काय तू. सॉरी झालं? सॉरी सॉरी आता सॉरी बोलले ना. मी तिला काय म्हंटल की तुला ड्रेस कोणी घेतलेला आहे सांग म्हंटल ब्लॉग मध्ये, तर बाकी सगळं सांगितलं. ड्रेस कोणी घेतलाय ते नाही सांगितलं, कोणी गिफ्ट केलाय. अरे मला सर्व ड्रेस आता तूच घेऊन देतो, मग आता सर्व ड्रेस घातल्यावर हे सांगायचं का ऋषीन दिलेला. सर्व Guys, नाही, सर्व- सर्व गोष्टींचं नाही माझं म्हणणं. सर्व ड्रेस तर तूच ऑर्डर करून दिलेले आहे ना. पण तुला असं प्राऊड फील झालं पाहिजे ना की नाही यार किती छान आहे बॉयफ्रेंड आपला, आपल्याला सगळं घेऊन देतो. काय करती? म्हणून सांग म्हटलं. आणि एखाद्या माणसात कौतुक केलं की त्याला पण छान वाटतं ना, नेक्स्ट टाइम त्याला पण काहीतरी द्या वाटतं ना. गाईज तर हा ड्रेस आहे ना मला ऋषीने गिफ्ट केलेला आहे आणि इतका सुंदर आणि मेन म्हणजे परफेक्ट मापाचं मला गिफ्ट केलेलं आहे. मला इतका आवडलाय ना सिरियसली. ऋषी इतका छान आहे ना. काही नाही म्हणजे तू आता ऑर्डर करून देशील ना अजून मला काही. आता नाही, आता तुला झेंडूचं फुल पण नाही घेऊन देणार. गाईज एक तर मी कसे पैसे वाचवतो, त्यातले तर तिला ड्रेस गिफ्ट करतो. कदर नाही कदर. हा कदर नाहीये. आता आहे ना घरी आशिष दादा पण आलेला आहे. आशिष दादाला आहे ना ऋषीने एक्सपोज केलेला आहे. तो ब्लॉग आहे ना तुम्हाला ऋषीच्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. भांडा फोडला डायरेक्ट आशिषचं. मी त्याची गर्लफ्रेंड सांगितली, पूर्ण जी सिच्युएशन त्याची आता आहे सध्याची सांगितलेली, एकदम हार्ड गाईज. आता हा ब्लॉग बघितल्यानंतर तो ब्लॉग बघा, खतरनाक एक्सपोज केलाय त्याला. आणि आता आशिष दादा रडतो पण आहे, हे बघा आसू आलेले आहे त्याच्या डोळ्यात. खुशी के खुशी काय असेल. लोग जाना चाहिए. पूर्ण ब्लॉग टाकू का? नाही पूर्ण ब्लॉग नाही टाकायचं. पप्पा पण आलेले घरी. तुम्हाला माहिती आहे आज मी एक ब्रँड शूट केलं. ही म्हणली शूटला गेली पण काय ते एकदम मोठा ब्रँड होता. कोणता असेल बरं? पण कशामध्ये ब्रँड फोन मध्ये. फोन मध्ये आहे, फोन माहिती आहे मला. दुसरा गेस करा ना कोणता केला असेल. विवो, नाही अजून एक चान्स. सॅमसंग. सॅमसंगचं प्रमोशन आलेलं होतं मला. सॅमसंगचा फोन पण आलेला आहे मला. मी त्याचं प्रमोशन केलं आज. बरोबर आहे, मी शॉपवर गेलो होतो ना, ते पॅक आलं होतं एकदा. हा तेच का? त्याच प्रमोशन केलंय आज. हर्षदने ना काहीतरी बनवलंय. काय हर्षद? हे असेंब्ली फॉर्मेट आहे. उद्या माझी ना असेंब्ली आहे, म्हणजे असेंब्ली नसते का. हा माहिती मला. आता मी पूर्ण शाळेला उद्या सांगणार आहे. हा हे बघ बापरे. 2 पेजचे. तू स्वतः बनवली? लर्न करायचंय. लर्न नाही सांगायचंय की लाईक बघून बोलायचं. वाचून बोलू शकतो आपण. हुशार झाला हर्षद. आता पार्टिसिपेट करतो कोणत्याही गोष्टीमध्ये. सगळ्या याच्यात. आणि मी हेडबॉय नाही बनलो, पण 14 चार्ज बनलो शाळेचा. अरे वा. गाईज तर आता आहे ना आमचे जेवण झालेले आहेत आणि मला आहे ना खूप जास्त झोप येते आज. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.